3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आरपारची लढाई. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची तयारी. शिमगोत्सवासाठी मुंबईकर कोकणामध्ये दाखल. जिल्ह्यामध्ये होळीसाठी 3786 होम पेटणार. शिमगोत्सवासाठी कोकणामध्ये जय्यत तयारी. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेसाठी AI प्रणाली इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवणार. वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होणार. अपघातांचं प्रमाण कमी व्हायला मदत होणार. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. नवी मुंबईमध्ये हिंदी चादर या कार्यक्रमाचं आयोजन. खारघरच्या ओवे मैदानामध्ये कार्यक्रम. देश विदेशातून 18 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार. धारावीकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा. मिठागरं, कुर्ला, मदर डेअरी या जागेसंदर्भातली आव्हान याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. सिडकोच्या माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेला मुदतवाढ. पर्याय निवडीसाठी नागरिकांना आता 19 मार्चपर्यंत संधी. रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. आजपासून UTS ॲप बंद. सर्व तिकीट पास रेल वनवरच काढावं लागणार. रेल वन ॲप पूर्णपणे लागू करण्याचा निर्णय. फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ. मुंबईमध्ये प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम. शहरामध्ये 57% रुग्णांना फुफ्फुसाचा कर्करोग. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तेवीस 23% शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. 2025 मधील गारपिटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. तहसीलदारांच्या पत्रामुळे माहिती उघड. 23% शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. विद्यार्थ्यांकडून चालवलं जात होतं ACT टॉवर. बारामती विमानतळासंदर्भात धक्कादायक माहिती समोर. बारामतीचं विमानतळ अनियंत्रित. DGCA आणि AAIBच्या अहवालात माहिती उघड. AI वर शेअरची माहिती देत 2.45 कोटी रुपयांचा गंडा. नाशिकमध्ये सायबर भामट्यांकडून तिघांची फसवणूक. महिलेची 1.62 कोटी रुपयांची फसवणूक तर इतर दोघांची 80 लाखांची सायबर फसवणूक. भारतामध्ये 3 मार्चला चंद्रग्रहण दिसणार. महाराष्ट्रामध्ये खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार. दुपारी 3:20 खंडग्रस्त चंद्रग्रहणाला सुरुवात. संध्याकाळी 6:18 ते 7:33 पर्यंत चंद्रग्रहण.